Good morning, all of you. In this lecture, we will start our unit number 3, ratio analysis. Okay. In last unit, we were learned what is meant by management accounting and its basic concept, as well as trend analysis, common size statement, and comparative statement in vertical form. राईट, ह्या सगळ्या गोष्टी व्हर्टिकल कशा फ्रेम करायच्या असतात, कॅल्क्युलेट कशा करायच्या असतात हे आपण लर्न केलेलं आहे. त्याच्याच पुढे जाऊन आपण आज रेशियो अनालिसिस काय आहेत हे बघणार आहोत. सो आवर फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज रेशियो अनालिसिस? इट्स मीनिंग, क्लासिफिकेशन, लिमिटेशन ऑफ रेशियो अनालिसिस. रेशियो आय थिंक सो वी वेर ऑलरेडी लर्निंग 11th and 12th स्टँडर्ड असो, राईट ना. म्हणजे दोन टर्म्स तुम्हाला जर दिले असतील तर त्याचं रिलेशन हे कसं आहे हे तुम्ही रेशियोच्या माध्यमातून काय करू शकता तर कॅल्क्युलेट करू शकता. लाईक पार्टनरशिप मध्ये तुम्हाला रेशियो दिलेले असतात आणि त्या रेशियो प्रमाणे तुम्ही काय करू शकता, प्रॉफिट हा डिस्ट्रीब्यूट करू शकता, गुडविल हे डिस्ट्रीब्यूट करू शकता, है ना. सो इथे थोडस डिटेलिंग बघायचं आहे. त्याच्या आधी एक गोष्ट क्लिअर करूया आपण की रेशियो अनालिसिसचा स्टडी का करायचा बरं. फॉर एक्झाम्पल जसं की आपण म्हणतो फिनान्शियल स्टेटमेंट काय करतं सांगा बरं. व्हॉट इज द पर्पज ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट? कोण सांगू शकेल? व्हॉट इज द पर्पज ऑफ फिनान्शियल रिझल्ट? फिनान्शियल स्टेटमेंट सगळ्यांना माहिती आहे का? काय आहे बरं फिनान्शियल स्टेटमेंट, कोणाला म्हणतो आपण? सांगता येईल का? अंकिता, अस्मिता, इकरा, कैवल्य. फिनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय आहे? महक, मिहिर, मुस्कान. महक पठाण सांगता येईल का? नुपुर, सलोनी, सानिया, श्रद्धा, वैभवी. फिनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय म्हणतो आपण? बॅलन्स शीट, है ना. फिनान्शियल स्टेटमेंटचं बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीट काय करते तर बॅलन्स शीट फिनान्शियल पोझिशन काय आहे कंपनीची इयर एंडिंगला हे इंडिकेट करण्याचं काम बॅलन्स शीट करते. इथेपर्यंत आपण आतापर्यंत लर्न करत आलेलो आहोत. आणि त्याचबरोबर आपण काय करतो मग फिनान्शियल रिझल्ट इंडिकेट बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मी बऱ्याच वेळी तुम्हाला सांगत आलेले आहे की फिनान्शियल रिझल्ट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंडिकेट करेल आणि फिनान्शियल पोझिशन आहे हे बॅलन्स शीट इंडिकेट करेल. आणि हे कधी इंडिकेट करणार आहे तर वर्षाच्या शेवटी तुमच्या लक्षात येईल अरे बापरे ही आपली सिच्युएशन आहे का, ही आपली पोझिशन आहे का. बरं, मग आता काय करता येईल. सो हे जे काही ड्रॉबॅक आहेत हे ओव्हरकम करण्यासाठी आपण रेशियो अनालिसिस इट्स व्हेरी गुड टूल्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि हे टूल्स आपण काय करतो तर यूज करतो. सो रेशियो अनालिसिस सिंपल थिंग काय म्हणतो आपण? रेशियो अनालिसिस बघूया आपण काय आहे. रेशियो अनालिसिस इज द प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग अँड इंटरप्रिटिंग न्यूमरिकल रिलेशनशिप बिटवीन फिनान्शियल रिलेशनशिप बेस्ड ऑन फिनान्शियल स्टेटमेंट. ओके, रेशियो अनालिसिस काय करणार आहे? रेशियो अनालिसिस इट इज द रिलेशनशिप बिटवीन टू टर्म्स, टू फिगर, टू अकाउंट, राईट. तुम्ही काय करता इथे दोन फिगरचं जे रिलेशन आहे हे इंडिकेट करता. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल एका स्टेटमेंटचं रिलेशन काय आहे हे इंडिकेट करता. पण यामध्ये मिनिमम 2 काय असणार आहेत, मिनिमम 2 आयटम हे इन्क्लूड्स असते. सो इट इज द न्यूमरिकल रिलेशनशिप. आपण काय करतो? न्यूमरिकल रिलेशनशिप इंडिकेट करतो. A ratio is the statistical yardstick that provide a measure of relationship between two variable or figure. म्हणजे दोन व्हेरिएबलचे रिलेशन काय आहे ते एकमेकांवरती कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतात हे आपण काय करतो तर रेशियो अनालिसिस मधून काय करू शकतो, इंडिकेट करू शकतो. सो दिस इज द व्हेरी गुड मेथड फॉर इझी टू अंडरस्टूड अवर ऍक्च्युअल अकाउंटिंग सिस्टीम और लाईक अवर प्रॉफिटेबिलिटी, लाईक अवर इफिशियन्सी, सॉल्वन्सी, लिक्विडिटी अशा बऱ्याच पोझिशन आपण काय करतो इथे फाइंड आउट करू शकतो. ओके, सो इंट्रोडक्टरी पार्ट लक्षात आला का? रेशियो इज रिलेशनशिप बिटवीन वन टर्म बाय अनदर टर्म. एका टर्मचं दुसऱ्या टर्मचं रिलेशन काय आहे हे इंडिकेट आपण रेशियो मध्ये करत असतो. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. बरं, आता आपण काय सांगितलं की फिनान्शियल स्टेटमेंट पेक्षा रेशियो अनालिसिस इज व्हेरी गुड टूल्स फॉर अकाउंटिंग. का बरं असं म्हटलेलं आहे? कारण रेशियो अनालिसिस काय करतं? रेशियो अनालिसिस इंडिकेट ऑल टाइप्स ऑफ पोझिशन ऑफ द कंपनी विदिन द इयर, लाईक अ डे वाईज,
वीक वाईज, इयर वाईज, मंथ वाईज, क्वार्टर वाईज, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, तुम्हाला काय केली जाते, क्वार्टरली असेल, डे असेल, मंथली असेल, इयरली असेल, फिनान्शियल पोझिशन कशी आहे कंपनीची आणि ती पण वेगवेगळ्या माध्यमातून. म्हणजे तुम्हाला जर लिक्विडिटी पोझिशन फाइंड आउट करायची असेल, वी कॅन इझिली कॅल्क्युलेट विथ द हेल्प ऑफ रेशिओ अनालिसिस. जर तुम्हाला सॉल्व्हन्सी पोझिशन फाइंड आउट करायची आहे तर तुम्ही इझिली करू शकता. म्हणजे यासाठी तुम्हाला वर्षभर वाट बघायची गरज आहे का हो? नाही. लक्षात येतंय? म्हणून काय सांगायचं आहे, रेशिओ अनालिसिस इज व्हेरी गुड टेक्निक्स फॉर अकाउंटिंग. अकाउंटिंग साठीची ही खूप छान मेथड आहे आणि बऱ्याच ऑर्गनायझेशन मध्ये प्रॅक्टिकली सुद्धा ही मेथड अडॉप्ट केली जाते. ओके, पुढे जाऊया आपण. ऑब्जेक्टिव्ह ऑफ रेशिओ अनालिसिस टू सिम्प्लिफाय अकाउंटिंग फिगर. म्हणजे सपोज आपण फिनान्शियल, ऑलवेज आपण फिनान्शियल स्टेटमेंटशी काय करणार आहोत, कंपॅरिझन करणार आहोत. ओके, तर फिनान्शियल स्टेटमेंट वीक आहे, स्ट्रॉंग आहे, गुड आहे, बॅड आहे, हे कशामुळे आहे हे आपण ऍक्युरेटली सांगू शकतो का हो? हा, सेल्सचा जास्त इम्पॅक्ट झाला की एक्सपेन्सेसचा जास्त इम्पॅक्ट झालेला आहे की असेटचा जास्त इम्पॅक्ट झालेला आहे, वी कांट से कॉन्फिडेंटली. ओके, पण रेशिओ अनालिसिस मध्ये जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल फिगर घेऊन रिलेशनशिप मेंटेन करताय ना, इंडिकेट करताय, त्यावेळी काय होणार आहे, तर तुम्ही सिम्प्लिफाय अकाउंटिंग फिगर इथे कॅल्क्युलेट करणार आहात. सेकंड, टू फॅसिलिटेट अनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. काय करतात, अनालिसिस स्टेटमेंट साठी फॅसिलिटेट करतात. टू अनालाइज द ऑपरेशनल इफिशियन्सी ऑफ द बिझनेस टू हेल्प द बजेटिंग अँड फोरकास्टिंग. आणि मग आपल्या लक्षात येतंय, ओके, दिस इज द पॉझिटिव्ह पॉईंट और दिस इज द निगेटिव्ह पॉईंट. मग आपण काय करू शकतो यावरून, तर आपलं जे काही बजेट आहे, जे काही फोरकास्टिंग आहे, त्याच्यासाठी मात्र तुम्हाला रेशिओ अनालिसिस हे हेल्प करेल. ओके, टू फॅसिलिटेट इंट्रा फर्म आणि इंटर फर्म कंपॅरिझन ऑफ द परफॉर्मन्स. लक्षात येतंय? म्हणजे जसं की आपण लास्ट युनिट मध्ये बघितलं की अरे आपल्या लास्ट इयरच्या परफॉर्मन्स आपण करंट इयर मध्ये कम्पेअर करतो, है ना. सेम सपोज जर डिपार्टमेंटल अकाउंट वी वेर लर्न इन सेमिस्टर नंबर 2, तिथे आपण बघितलं की आपल्याच ऑर्गनायझेशनचे खूप सारे डिपार्टमेंट आहेत किंवा खूप साऱ्या ब्रँचेस आहेत आणि त्यांच्यासोबत आपण कंपॅरिझन करायचं आहे, तरी सुद्धा रेशिओ अनालिसिस ही काय आहे, एक बेस्ट मेथड आहे असं सांगितलं जातं. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Advantages of ratio analysis. Measuring operational efficiency. Ratio analysis help to know operational efficiency of the business by finding the relationship between operating cost and revenue, and also by comparing the present ratio with those of the past ratio. म्हणजे तुम्ही काय करू शकता, पास्ट परफॉर्मन्स कंपॅरिझन करंट सोबत करू शकता, किंवा जसं म्हटलेलं आहे आपण कोणत्याही एखाद्या फिगरचं रिलेशन दुसऱ्या फिगर पर्यंत आपण नेऊ शकतो. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, इट इज द रिलेशनशिप बिटवीन टू टर्म्स. आणि कोणत्याही टर्मचं जेव्हा रिलेशन तुम्ही दाखवता तेव्हा ऑब्विसली त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचा रिझल्ट काय होणार आहे, तर इफिशियन्सीवरती, ऑपरेशनल इफिशियन्सीवरती बघायला मिळू शकेल. तुम्हाला झोपेत जरी विचारलं व्हॉट इज मीन बाय रेशिओ अनालिसिस, तर काय सांगाल, रेशिओ अनालिसिस इट इज द रिलेशनशिप बिटवीन टू टर्म. मग त्या दोन टर्म कोणत्या आहेत, त्या तुम्ही ज्या चॉईस कराल त्याचे क्लासिफिकेशन आपण नेक्स्ट पार्ट मध्ये लर्न करणार आहोत. पण काय आहे रेशिओ अनालिसिस, इट इज द रिलेशनशिप बिटवीन टू टर्म्स. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Very good. Yes, ma'am. Then measuring financial solvency. The ratio analysis help to ascertain the liquidity or short-term solvency and long-term solvency of the business concern. रेशो अनालिसिस काय करतं, तर तुमच्या कंपनीची, तुमच्या ऑर्गनायझेशनची फिनान्शियल पोझिशन कशी आहे, तुमची लिक्विडिटी पोझिशन कशी आहे, तुमची शॉर्ट टर्म पोझिशन कशी आहे, त्यामध्ये पण परत त्याचं बायफर्केशन होऊ शकतं, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, हे इंडिकेट इझिली आपण काय करू शकतो. Then next is facilitating investment decision. Ratio analysis help the management in making effective decision regarding the profitable avenue of the investment. जसं की म्हणतो ओके ह्या पॉइंट मध्ये जास्त प्रॉफिट आहे
कशावरून लक्षात आलं तुम्हाला? जेव्हा तुम्ही आता आपण बघणार आहोत की डेट इक्विटी रेशो आहे, देन प्रोप्रायटर रेशो आहे, ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे, नेट प्रॉफिट रेशो आहे, करंट रेशो आहे, लिक्विडिटी रेशो आहे, बरेचसेच रेशो. मग ह्या ज्याच्यामध्ये फेवरेबिलिटी आपल्याला बघायला मिळेल त्यामध्येच आपण काय करणार आहोत तर इन्व्हेस्टमेंट ही करणार आहोत. दॅट इज वाय हिअर सेड फॅसिलिटेटिंग इन्व्हेस्टमेंट डिसिजन. We can take easily decision regarding investment thing. Okay. Next point is analyzing the profitability. बरं, आपल्याला प्रॉफिट कशामुळे झालेला आहे? फक्त सेलमुळे प्रॉफिट होतो का हो आपल्याला? नाही. तर बऱ्याचशाच गोष्टी असतात ऑर्गनायझेशन मध्ये ज्यामुळे प्रॉफिट हा होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल जास्तीत जास्त सेल झाला तरी प्रॉफिट होणार आहे. देन ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. तुमच्याकडे असणारे रिसोर्सेस हे जर तुम्ही ऑप्टिमम लेवलवरती यूज केले तरीही प्रॉफिट होऊ शकतो. सेकंड थिंग. थर्ड थिंग, रिड्यूस वेस्टेज. तुम्ही वेस्ट काय केला? रिड्यूस केला, कमी केला तुम्ही वेस्ट, तरीही प्रॉफिट होऊ शकतो है ना. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींवरती प्रॉफिट हा डिपेंडेबल असणार आहे. तुमचे एक्सपेन्सेस आहेत हे थोडे कमी करा म्हणजे प्रॉफिट होऊ शकतो. सो रेशियो अनालिसिस हेल्प टू अनालाइज द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द बिझनेस इन टर्म्स ऑफ द सेल आणि इन्व्हेस्टमेंट. ओके. नेक्स्ट, इंट्राफर्म कंपॅरिझन. जसं आपण आता सांगितलेलं आहे, वी कॅन इझिली कॅल्क्युलेट इंटरफर्म और इंट्राफर्म कंपॅरिझन विथ द हेल्प ऑफ रेशियो अनालिसिस टूल्स है ना. रेशियो अनालिसिसच्या साहाय्याने आपण काय करू शकतो? इंट्राफर्म कंपॅरिझन हे करू शकतो. लाईक अ डिव्हिजन असेल, लाईक अ डिपार्टमेंटेशन असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. सेम इंटरफर्म इंट्राफर्म म्हणजे डझंट मॅटर की तुम्ही फक्त इंट्राला कॉन्सन्ट्रेट करू शकता किंवा इंटर. कोणत्याही दोन टर्म्स आल्या, वी कॅन इझिली कॅल्क्युलेट देअर रिलेशनशिप. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट. हा बरं, आता आपल्याला काय करायचंय तर काही लिमिटेशन सुद्धा तुम्हाला बघायला मिळते. तसे लिमिटेशन हे कमी आहे पण पॉझिटिव्ह पॉईंट जास्त आहेत रेशियो अनालिसिस. लिमिटेशन बघूया आपण काय आहे. रेशियो आर ओनली मीन्स. दॅट मीन्स काय आहे बघूया. रेशियो आर नॉट एंड इन themselves but they are only means to achieve a particular purpose. So analysis of related item must be done by the management or expert with the help of ratio. म्हणजे तसं प्रॅक्टिकली बघितलं तर जर थोडंसं आपण थोडा काही कॉमन थिंग लर्न केल्या वी कॅन कॅल्क्युलेट रेशियो अनालिसिस. पण इथे काय सांगितलेलं आहे, मॅनेजमेंटने डन केल्याशिवाय किंवा एक्सपर्टच्या सहाय्याने आपण काय करू शकतो? रेशियो अनालिसिस हे कॅल्क्युलेट करू शकतो. सो दिस इज द लिमिटेशन. सेकंड, अॅक्युरेसी ऑफ फिनान्शियल इन्फॉर्मेशन. जर तुम्हाला दोन टर्मचं रिलेशन दाखवायचं आहे पण त्या दोन टर्मच निगेटिव्ह असतील किंवा चुकीच्या असतील किंवा इनअॅक्युरेट असतील, we can't say confidently this is the good position of the company है ना. म्हणजे आपण नाही सांगू शकत. ज्या फिगर आहे, जे नंबर आहे हे अॅक्युरेट असायला हवे. ओके. So the accuracy of the ratio depends on the accuracy of information taken from the financial statement. लक्षात येते का? म्हणजे तुम्ही काय करा, तुम्हाला फिनान्शियल स्टेटमेंट ड्रॉ केल्याशिवाय ऑप्शन नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल ट्रायल बॅलन्स घेतो आणि त्याच्यानंतर डायरेक्टली रेशो कॅल्क्युलेट करतो ना. तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, बॅलन्स शीट ड्रॉ करावी लागेल आणि त्यामधून मग ऍक्च्युअल रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही रेशोकडे जाता. म्हणून काय सांगितलेलं आहे, द इफिशियन्सी ऑफ रेशियो अनालिसिस इज डिपेंड्स ऑन द अॅक्युरेसी ऑफ द फिनान्शियल स्टेटमेंट. आणि फिनान्शियल स्टेटमेंट काय करेल तर अॅक्युरेट असेल तरच आपण रेशो अॅक्युरेट कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट, consistency in preparation of financial statement. Consistency in preparation of financial statement. Interfirm comparison with the help of ratio analysis will be meaningful only if the firm follow uniform accounting procedure consistently. जसं की म्हणतो तुमच्या काही अकाउंटिंगच्या मेथड आहेत, अकाउंटिंगचे काही पॉलिसीज आहेत, प्रोसिजर आहेत, त्या जर तुम्ही कॉन्स्टंटली फॉलो करत आलात तरच त्या रेशियो अनालिसिसचे रिझल्ट हे अॅक्युरेट येऊ शकतील. फॉर एक्झाम्पल, तर तुमची लास्ट इयरला अकाउंटिंगची मेथड डिफरंट होती, लास्ट इयरची अकाउंटिंगची प्रोसिजर डिफरंट होती आणि करंट इयरची डिफरंट आहे आणि तुम्ही इंटरफर्म कंपॅरिझन करत राहिलात तर तुम्हाला रिझल्ट मिळतील का बरं? नाही. लक्षात येतंय?
म्हणून काय सांगायचं आहे, द कन्सिस्टन्सी इन प्रिपरेशन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर इफेक्टिव्ह रिझल्ट ऑफ रेशो अनालिसिस. जर इनकन्सिस्टन्सी असेल तर मात्र तुम्हाला इथे रिझल्ट मिळणार नाही. ओके, सो दिस इज द लिमिटेशन. नेक्स्ट पॉइंट इज नॉन अवेलेबिलिटी ऑफ स्टँडर्ड ऑर नॉर्म्स. हे एक लक्षात ठेवा, हा फार महत्वाचा पॉइंट आहे. सो द स्टँडर्ड ऑफ रेशो अनालिसिस इज डिपेंड्स ऑन फर्म ऑर कंपनी. म्हणजे प्रत्येकाने आपलं आपलं स्टँडर्ड सेट केलेलं आहे. तुम्हाला प्रॅक्टिकली ज्यावेळी प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. काही अकाउंटची काही रेशोचं स्टँडर्ड हे ठरलेलं आहे. फॉर एक्झाम्पल करंट रेशो आहे, क्विक रेशो आहे. करंट रेशोचं 2:1 असतं, क्विक रेशोचं 1:1 आहे. पण बाकीचे काही रेशो आहेत त्याचं स्टँडर्ड फिक्स नाही. तर कंपनी काय करतात, मग ऍज पर देअर कन्व्हिनियन्स ते त्यांच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे स्टँडर्ड हे सेट करतात. लक्षात येते का? म्हणून काय सांगितलेलं आहे इथे, नॉन अवेलेबिलिटी ऑफ स्टँडर्ड ऑर नॉर्म्स. सो रेशो विल बी मीनिंगफुल ओनली इफ दे आर कम्पेअर विथ द एक्सेप्टेड स्टँडर्ड ऑर नॉर्म्स. जर काही स्टँडर्ड असेल, काही नॉर्म्स असेल, त्याच्याशी तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्हाला त्याचं मिनिंग येऊ शकेल ना. ओनली फ्यू फिनान्शियल रेशो हॅव युनिव्हर्सली रेकग्नाइज स्टँडर्ड. जसं की आता आपण सांगितलं करंट रेशो आहे, क्विक रेशो आहे किंवा प्रोप्रायटर रेशो आहे, डेप्ट इक्विटी रेशो आहे. असे काही रेशोचे स्टँडर्ड हे आहेत. पण बाकी मात्र तुम्ही काय करताय, तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे, तुमच्या सिच्युएशन प्रमाणे, तुमच्या पोझिशन प्रमाणे तुम्ही डिसाइड करा. सो दिस इज द लिमिटेशन. Then change in price level. Ratio analysis may not reflect price level changes and current value as they are calculated based on the historical data given in financial statement. जसं की आधीच आपण सांगितलं की रेशो अनालिसिस हे कशावरून तुम्ही कॅल्क्युलेट करणार, तर तुमच्या फिनान्शियल स्टेटमेंटच्या इन्फॉर्मेशनवर. म्हणजे फ्लक्च्युएशन आहे, इन्फ्लेशन आहे, प्राइस लेवल चेंजेस आहेत, हे कुठेही कन्सिडर केले जात नाही रेशो अनालिसिस है ना. नॉट रिफ्लेक्टेड प्राइस लेवल चेंजेस. आणि म्हणून तुमचे रिझल्ट मे बी और मे नॉट बी येऊ शकतो. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. पण डिटेल काय लर्न करायचंय बघा आपल्याला. क्लासिफिकेशन ऑफ रेशो इथून स्टार्ट होईल तुमचं प्रॅक्टिकल, म्हणजे जिकडे जाणार आहोत आपण प्रॅक्टिकल कडे. त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन आहे आणि फंक्शनल क्लासिफिकेशन आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चरलाच कंटिन्यू करू. इथे क्लिअर होईल. ओके, सो Okay, ma'am.